नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तन्वी हर्बलच्या डॉक्टर मेधा मेहेंदळे आणि डॉक्टर मानसी धामणकर. आपण दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. तन्वी हर्बलची औषधं सध्या आजीबाईंच्या बटव्याच्या स्वरूपामध्ये घराघरात पोहोचली आहेत आणि छोट्या छोट्या तक्रारींसाठी डॉक्टरांकडे न जाता तन्वीची योग्य कॉम्बिनेशन्स वापरून आराम देखील मिळू लागलाय. आणि ही सगळं काम तन्वी सत्व करतायत. या कामासाठी तन्वी प्रकल्पाला प्रियदर्शनी पुरस्कार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजका पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात, आजच्या या विषयाच्या संदर्भात तुमच्याही मनामध्ये अनेक प्रश्न असतील, शंका असतील, तुम्ही थेट आत्ता डॉक्टरांशी बोलू शकता, त्यांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6684-3333. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. दोघांचंही पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. तन्वीच्या स्वरूपामध्ये आपण गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून देण्याचा प्रयत्न करतोय. तन्वीची ही जी कॉम्बिनेशन्स आहेत आणि या कॉम्बिनेशन्सच्या स्वरूपामध्ये आज असंख्य लोक हे आपलं जे काही आरोग्य आहे ते आरोग्य मजबूत ठेवून आहेत. आजचा हा जो सगळा पॅन्डेमिकचा काळ आहे, या पॅन्डेमिकच्या काळात सुद्धा तन्वीनं खूप मोठं काम केलं आणि लोकांचं आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न केला. काय सांगता येईल पहिल्यांदा तन्वीच्या या संपूर्ण प्रकल्पाबाबत, मेधा मॅडम? तन्वीच्या प्रकल्पाबाबत सांगायचं म्हटलं तर गेली 29-30 वर्ष हे आरोग्य सेवेचं जे व्रत आम्ही घेतलंय ते इतक्या मनोभावे आम्ही करतोय की मी, माझ्यानंतर माझ्या दोघी मुली, जावई, आम्ही सगळे मिळून आणि आता माझे मिस्टर, हे सगळे ह्यात जणू काही कुटुंब रंगले. तन्वीची टीम आणि आपले सगळ्या जगभरातले पेशंट्स यांनी मिळून या तन्वीला एक तन्वी पॅथी घडवलं. म्हणजे आम्ही बनवताना तन्वीची औषधं म्हणून तयार केली, पण लोकांनी आयुर्वेदासारखंच त्याला पॅथी सारखा मान हा तन्वीला दिला. हा आमचा खूप मोठा सन्मान आहे. म्हणजे अनेक पुरस्कार मिळाले तरी पेशंट्सनी दाखवलेला विश्वास आणि प्रॉडक्ट्सवरची श्रद्धा हे खूप महत्वाचं आहे. हे करताना अगदी आता ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये मार्च पासून सुद्धा आमच्या एक लक्षात आलं की आपले जे पेशंट्स आहेत त्यांना 2 तन्वीशता ते रोज घेत आहेत. आपलं उपटन जॉय, पपई जॉय, कुकुंबर जॉय ह्यांनी हँडवॉश जे आहे त्यांनी हात धुतायत, मास्कचा वापर करतायत आणि सोशल डिस्टन्स पाळतायत. त्यामुळे त्यांना काळजी करण्याचं कारण नाही आणि त्यामुळे आम्ही पेशंटशी वारंवार संपर्कात होतो. कोणाला सर्दी, कफ, खोकला झाला तर आपलं संथ कफ, वातशांती, तन्वीशता, तन्वी ज्येष्ठा हे कॉम्बिनेशन्स घ्यायला सांगायचो. कणकण वाटली तर फिवरेक्सच्या 2 गोळ्या दिवसातनं 2दा-3दा घ्यायला सांगायचो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये लॉकडाऊनच्या रोज मी ह्याच्यावरनं FB वरनं लोकांना लाईव्ह लेक्चर्स देत होते आणि त्यामुळे एक कुठेतरी मनात विश्वास निर्माण झाला की ह्या पॅन्डेमिकशी आपण लढू शकतो, त्याचा सामना करू शकतो आणि आपण ते जिंकू शकतो. अशा अनेक पेशंट्स मला सांगितलं आम्हाला कामासाठी बाहेर जायला लागतं पण तरी सुद्धा तन्वी आहे त्यामुळे आम्हाला काळजी नाहीये. आम्ही तन्वीशता नियमित घेतो. ज्या पेशंट्सना वरचेवर सर्दी, कफ, खोकला असा त्रास असतो त्यांना आम्ही असं सांगायचो की तुम्ही 2 तन्वीशता, 1 वातशांती, 1 तन्वी ज्येष्ठा असं रोज घ्या. ज्यांना खूप थकवा, हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांना तन्वी गोरेक्स घ्यायला सांगायचो. आणि त्यामुळे पेशंट्सनीच आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना, असं आपण ऐकलं की वेगवेगळ्या गोळ्या घ्यायला सांगितल्या गेल्या, तसं तन्वीशता आणि तन्वी गोरेक्स घ्यायला सांगितलं आणि अनेक पेशंट्सनी, त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला कळवलं की तुमच्यामुळे आमचं आरोग्य आज उत्तम आहे. आणि ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये कोरोना वॉरियर म्हणून जो तुम्ही अतिशय उत्तम असा प्रकल्प राबवलात, ह्या लोकांना मार्गदर्शन केलं, त्याच्यासाठी खूप धन्यवाद. त्यामुळे पेशंट्सनी दिलेली शाबासकी ह्या काळात सुद्धा आमच्यासाठी खूप मोलाची आहे. एवढंच नव्हे तर त्या काळात असं झालं की आमचे डॉक्टर्स तिथे येऊ शकत नव्हते. होतं ठाण्याचं क्लिनिक चालू झालं होतं. आता आमचं दादरचं क्लिनिक सुद्धा चालू झालेलं आहे. त्यामुळे आमचे पेशंट चातकासारखी वाट बघत होते दादरचं क्लिनिक कधी चालू होतंय. तर आम्ही डॉक्टर पुष्करांना दादरला यायला सांगू, खास आमच्या पेशंट्ससाठी. शिवाय आपल्या बाकीचे डॉक्टर्स तर तिथे असतीलच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी पार्किन्सनचा त्रास असो, हार्ट ब्लॉकेजेस असो किंवा कुठलाही आजार असो, मग तो अगदी RA टेस्ट, संधिवात असेल, सांधेदुखी, गुडघेदुखी असेल, लठ्ठपणा असेल, मुलांना होणारे वेगवेगळ्या तक्रारी किंवा मुलांची उंची वाढण्यासाठी असेल, तल्लख बुद्धीसाठी असेल,
इन्फर्टिलिटीचा जो त्रास आहे त्याच्यासाठी असेल, प्रत्येक आजारावर म्हणजे तो झोपेचा त्रास असो, मनोविकार असो किंवा केस गळती असेल, पिंपल्स असेल, प्रत्येक आजारावर उत्तम गुण देणारं सत्वरूप औषध म्हणजे तन्वी हे लोकांना कळलं. आपलं PDF पुस्तक जे आहे ते आम्हाला व्हॉट्सअप कोणी केलं, माझा जो नंबर आहे किंवा डॉक्टर मानसी यांचा नंबर आहे, माझा नंबर आहे 7045589981 7045589981. निश्चितपणानं तन्वी हर्बलच्या माध्यमातून अनेक वर्ष गेली संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर भारताच्या बाहेर देखील हे काम सातत्यानं तन्वी प्रकल्प करतंय. मग डॉक्टर मेधा मेहेंदळे असतील, डॉक्टर मानसी धामणकर असतील, डॉक्टर ऋचा मेहेंदळे असतील किंवा डॉक्टर पुष्कराज धामणकर असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आरोग्याची ही जी काही संजीवनी आहे, ही संजीवनी घराघरात पोहोचवण्याचं काम हे तन्वी प्रकल्प करतंय. माझा जो पुढचा प्रश्न आहे तो डॉक्टर मानसी धामणकर यांच्यासाठी आहे. मानसी मॅडम, आपण अनेक वेळेला पाहतो की कोणताही आजार किंवा कोणताही रोग म्हणूया आपण, आपल्याला त्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या जेव्हा भेडसावू लागतात, तशा पद्धतीची लक्षणं ज्या वेळेला आपल्याला दिसायला लागतात, त्यावेळेला आपण डॉक्टरांकडे येतो. मात्र प्रत्येक माणसाची ही आवश्यकता असते की त्याच्या आधी आपण त्या गोष्टीची प्रिकॉशन घेतली पाहिजे. एखादा आजार, एखादी समस्या आपल्याला भेडसावूच नये म्हणून काळजी घ्यावी लागते. तर या संदर्भामध्ये तन्वीची मदत घेता येते का, किंवा तन्वीची ही जी कॉम्बिनेशन्स आहेत, एखादा आजार आपल्यापर्यंत पोहोचूच नये म्हणून तन्वीचा वापर आपण करू शकतो का? हो, निश्चितपणे आपण करू शकतो. कसं आहे की आयुर्वेदाने दिनचर्या आणि ऋतुचर्या ह्या कारणासाठीच सांगितले आहेत की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय गोष्टी करा. तर आता तन्वीची जी औषधं आहेत त्यांचा उपयोग जर आपण त्या प्रकारे केला की सकाळी आपण म्हणतो की पोट व्यवस्थित सगळ्यात पहिले साफ व्हायला पाहिजे, की ब्राह्म मुहूर्तावर उठलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण मलविसर्जन झालं पाहिजे. तर मग पोट साफ न होणं ही एक मेजर समस्या असते. मग तेव्हा आपलं तन्वी त्रिफळा, तन्वी ज्येष्ठा हे कॉम्बिनेशन उत्तम काम करतं. लोक काय करतात की रेचक घेतात, त्यामुळे काय होतं की आतड्यांमधनं मळ डायरेक्ट बाहेर काढला जातो. पण ते तसं नाही झालं पाहिजे, त्याची सवय नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आधी आतड्यांमध्ये अन्नाचं नीट पचन व्हायला पाहिजे आणि मग त्या पचन होऊन मग तो मल बाहेर पडला पाहिजे. त्याच्यासाठी आपण तन्वी ज्येष्ठा आणि तन्वी त्रिफळाचं कॉम्बिनेशन देतो. एक एक गोळी रोज रात्री झोपताना आपण कोमट पाण्याबरोबर घ्यायला सांगत असतो. त्याच्यानंतर आयुर्वेदाने असं सांगितलंय की तुम्ही दंतधावन म्हणजे दात घासल्यानंतर तुम्ही गंडूश किंवा कवल करायचंय, की म्हणजे तोंडामध्ये गरम पाण्याच्या गुळण्या करायच्या आहेत. मग तेव्हा आपलं जे तन्वी तिला तेल आहे, एडिबल ऑइल, त्यांनी जर तुम्ही हिरड्यांना ते लावलं तर तुमच्या हिरड्या बळकट होण्यासाठी तुम्हाला त्यातनं मदत होत असते. त्याच्यानंतर आपण टॉनिक म्हणून तन्वी शता, वातशांती, तन्वी ज्येष्ठा आणि संथकफ या प्रत्येकाची एक एक गोळी आपण पेशंट्सना घ्यायला जातो. कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असू दे, या सगळ्यावरती ते काम करतं. म्हणजे बघा, तन्वी शता जे मुख्य औषध आहे ते रक्तधातू, रसधातू ह्या धातूंवर काम करतं, कारण त्याच्यामध्ये शतावरी हा कंटेंट आहे, की त्यामुळे सत्व पद्धतीने औषध बनल्यामुळे ते जलद रक्तात मिसळतं आणि त्याचा लवकर तुम्हाला रिझल्ट दिसतो. की पिंपल्स असू देत, हेअर फॉल असू दे, पोटदुखी असू दे, पायात गोळे येणं असू दे, कुठल्याही प्रकारच्या आजारावरती आपल्याला तन्वी शता एक फिटनेस टॉनिक म्हणून मदत करतं, की हॅपीनेस ऑफ युअर फॅमिली, की म्हणजे तुमच्या कुटुंबाचा आनंद जपायचा असेल, निरोग राहण्यासाठी तुम्ही रोज 2 तन्वी शता घ्या आणि फिट राहा. निश्चितपणे. मॅडम, आपण एक कॉल घेऊया. इंदुमती आहेत संगमनेरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला इंदुमती, काय समस्या आहे तुमची? हा, मी त्यांचे मिस्टर बोलतो. हा, नमस्कार. बोला. हा, ते हिमोग्लोबिन 7.7 आहे. बर. आणि RBCB थोडं वाढलेलं आहे, 5.58 आहे. बरं. बरं. आणि WBC जास्त वाढलेलं आहे, 24,000 आहे त्या. बरोबर. आणि प्लेटलेट ठीक आहे, हा. 4,10,000 आहे. आणि आम्ही पूर्वीचे काही औषधं घेतो त्यांनी डॉक्टर साहेबाकडून, धामणकर साहेबाकडून. बरोबर. तर तन्वी शताच्या 2 गळ्या घेतो. हा हा. वाचनची एक. बरं. तन्वी जास्ताची एक घेतो. ओके. आणि किपियनची अर्धी. अच्छा. तन्वी लेवाची एक. आसवाची एक. आणि तन्वी गोरेस अर्धी घेतो. अच्छा. हा, परंतु त्यांना हातपाय खूप दुखतात.
हा हा. आणि डोकं दुखतं, खूप अशक्तपणा आहे. बरं, ओके. आता हे ते दिवसातनं किती वेळा औषध घेत आहेत? एकदा, दोनदा? तरी स्वतःच्या 2 घेतो, सकाळी आणि संध्याकाळी. सगळं औषध एकदा सकाळी चालू असेल ना? हा, आणि वात शांतीची एक घेतो 3 वेळेस. बरं, शतजीवंतीची गोळी चालू आहे का? हा, शतजीवंतीची गोळी चालू आहे का? कोणती? शतजीवंती. शतजीवंतीची नाही चालू. हा, बर, ठीक आहे. मी आता काय करायचं सांगते तुम्हाला. मला लक्षात आलं काय त्रास आहे ते. सर्वसाधारणपणे कुणालाही हिमोग्लोबिनची कमतरता म्हणजे लोह रक्त कमी झालं तर बरं. नुसतं 2 तन्वीशता आणि 1 तन्वी गोरेक्स असं हम्म, सकाळ संध्याकाळ घेतलं तरीही पुरतं. आपल्याकडे असे अनेक पेशंट आहेत की ज्यांचा 4-5 काउंट होता. म्हणजे अशा केसमध्ये ऍडमिट करायची वेळ येते तरी आपल्याकडच्या बायकांची सहनशक्ती इतकी असते की त्या तरीही काम करत राहतात आणि म्हणतात मला नुसतं थकवाय. तर त्यांना आपण नुसतं 2 तन्वीशता 1 तन्वी गोरेक्स देतो आणि त्यांनी त्यांचा हिमोग्लोबिनचा काउंट अतिशय चांगला होतो. आता ह्या ज्या पेशंटनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना जे ते औषध घेत आहेत तन्वीशता, वातशांती, ज्येष्ठा, किपेन, अश्वयष्टी आणि तन्वी गोरेक्स, तर त्यांनी तन्वीशता आणि तन्वी गोरेक्स हे वेगळं घ्यावं आणि बाकीचं कॉम्बिनेशन वेगळं घ्यावं. त्यांना निश्चित छान उपयोगाने होईल. आणि 2 तन्वीशता 1 तन्वी गोरेक्स दिवसातनं 2दा घ्या. आणि मी आता जे आमच्या दोघींचे नंबर सांगितले त्याच्यावर आम्हाला नक्की व्हॉट्सअप करा किंवा व्हॉइस क्लिप पाठवा. आता 500 लोकांशी आम्ही फोनवर तर बोलू शकत नाही, पण तुम्ही जर आम्हाला व्हॉइस क्लिप पाठवलीत, मेसेज केलात, तर ह्या 500 आणि 1000 लोकांना आम्ही रोज उत्तरं पाठवू की ज्यामुळे प्रत्येकाला आपल्या आरोग्य समस्येचं निदान आणि त्याचा योग्य उपचार काय घ्यायचा हे कळू शकेल. प्रत्येक जण आज दादरच्या किंवा आमचं घंटाळी ठाणेचं क्लिनिक सुरू आहे, तिथेही तुम्ही येऊन दाखवू शकता. पण लांबनं येणाऱ्या पेशंटना किंवा आता मुंबईमध्ये सुद्धा जोपर्यंत ट्रेन रोज चालू होत नाही तोपर्यंत हे सगळं शक्य नाहीये. त्यासाठी आम्हाला जर तुम्ही मेसेज केलात किंवा डॉक्टर रुचा मॅडम यांना संध्याकाळी 5 ते 6 या वेळात 9920975892 या नंबरवर जर फोन केला तर त्यांच्याशी फोनवरनं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता किंवा मला आणि मानसी मॅडमना तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज केला तर नक्की तुमच्या कुठलीही आरोग्य समस्या असू दे त्यावर तन्वीचा उपचार आम्ही नक्की सुचवू. त्यांना जो थकवा जाणवत होता त्यासाठी सुद्धा अश्वयष्टी आणि तन्वी गोरेक्स 2दा गेलं की त्यांना फायदा होईल. कीपेन अतिशय उत्तम आहे. जेव्हा जेव्हा जास्त त्रास होतो तेव्हा नक्कीच. तन्वीशता, वातशांती, कीपेन घेऊ दे आणि केतकी तेल लावायचं. बरोबर. दिवसात 3-4 वेळा नक्की फरक पडेल. नक्की. आम्हाला जरूर तुमचा फीडबॅक कळवा. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन डॉक्टर मेधा मेहेंदळे आणि डॉक्टर मानसी धामणकर आपल्याला करतायत. कशा पद्धतीनं तन्वीची ही जी कॉम्बिनेशन्स आहेत ही कॉम्बिनेशन्स घेऊन आपलं जे आरोग्य आहे हे आरोग्य सुस्थितीत ठेवू शकतोय आपण आणि सगळ्याच आजारांवरती ही कॉम्बिनेशन्स कशा पद्धतीनं आपण वापरू शकतोय ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. तुम्हालाही हे मार्गदर्शन मिळू शकतं, माहिती मिळू शकते आणि उपचार किंवा ही जी कॉम्बिनेशन्स आहेत ती कशी आपल्याला वेगवेगळ्या आजारांवर फायदेशीर ठरू शकतात हे तुम्ही देखील जाणून घेऊ शकता. आता टीव्ही स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत त्या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत, विचारायचेच आहेत, मात्र तत्पूर्वी वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मेधा मेहेंदळे आणि डॉक्टर मानसी धामणकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. मेधा मॅडम, आत्ता जी सगळी सिच्युएशन आहे या सिच्युएशनमध्ये एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना कळालेली आहे की ती म्हणजे आपल्यातली असलेली प्रतिकारशक्ती. आजपर्यंत अनेक वेळेला आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये या सगळ्या गोष्टींकडे फार लक्ष दिलंय असं आपल्याला वाटत नाही. अनेकांनी या गोष्टीकडे दुर्लक्षच केलेलं आहे. मग त्यासाठी कारणं अनेक असतात. धावपळ असते, दगदग असते, स्पर्धा असते आणि या सगळ्याशी खेळत असताना स्वतःच्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष ही एक कॉमन गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठीच. मात्र या आजारामुळं किंवा या पेंडॅमिकमुळं प्रतिकारशक्तीचे जो इम्पॉर्टन्स आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामधला तो आपल्याला फार प्रामुख्यानं कळलेला आहे आणि यासाठी तन्वी कशा पद्धतीनं मदत करू शकते किंवा कशा पद्धतीचे कॉम्बिनेशन्स आपण वापरू शकतो. नक्कीच. आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे इम्युनिटी राखणं हे आपल्याच हातात असतं. त्यासाठी उत्तम आहार आपण घ्यायला हवा आणि तो आहार आपोआपच लॉकडाऊन मध्ये लोकांचा चालू झाला. जंक फूड कमी झालं त्यामुळे आरोग्याच्या दिशेने आपलं पाऊल करोनामुळे पडलं. पण ह्या करोना सुराचा संहार करण्यासाठी आता दिवाळी आलेली आहे आणि ह्या दिवाळीमध्ये आपण सगळ्या आपल्या नातेवाईकांना काही ना काहीतरी गिफ्ट पाठवत असतो. तर ती अशी इम्युनिटी गिफ्ट पाठवा की ज्यामुळे आज ती इम्युनिटी त्या लोकांना मिळावी आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहावं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजारी पडू नये
ह्यासाठी सुद्धा टॉनिक घ्यायला लागतं, हे आज आपल्याला तरुणांनी शिकवलं. आपल्याकडे तन्वी प्राशम हे सुद्धा आपण तयार केलं, जे च्यवनप्राशचं सत्व काढून त्यापासून आपण बनवलं आणि 1 चमचाभर पाण्यात घालून ते तुम्ही प्या. अतिशय सुंदर असं इम्युनिटी टॉनिक च्यवनप्राश हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. ह्या च्यवनप्राशपासनं आम्ही हे नवीन प्रॉडक्ट तयार केलं, तन्वी कोला. हे तन्वी कोला हे कोलायुक्त सरबत आहे, जे रेडी टू ड्रिंक आहे. आपण असं बघतो की मार्केटमध्ये आपल्याला केमिकल कोल्ड्रिंक्स भरपूर मिळतात. त्याच्यात असतो आणि त्यामुळे आपले दात खराब होणं, इतर त्यातली जी केमिकल्स असतात त्यामुळे आपल्या आरोग्याला घातक असा त्याचा परिणाम होत असतो. अशा वेळेला आपण हे जर कोलायुक्त जर आपण तन्वी कोला हे इम्युनिटी ड्रिंक रोज घेतलं, तर हे च्यवनप्राशचं सरबत आहे. पण तुम्ही चवीला बघितलं तर आज तुम्हाला बाजारात जी काही कोला ड्रिंक्स मिळतात तशी ह्याची चव आहे. त्यामुळे चवीला मात्र तसंच चव, पण औषध किंवा उत्तम टॉनिक जे तुमची इम्युनिटी चांगली ठेवेल. तन्वी शताच्या 2 गोळ्या रोज घ्यायच्या आणि हे तन्वी कोला तुम्ही घरात समजा 2-3 जण असाल तर छोट्या छोट्या ग्लासमध्ये प्रत्येकाने जर 1 बॉटल रोज तुम्ही वापरलीत, तर तुम्हाला पुढचा 1-1.5 महिना तुमची इम्युनिटी उत्तम ठेवणं ही जी गरज आहे, तन्वी शता ती भागवतच आहे. पण त्याच बरोबरीने तन्वी प्राशम किंवा च्यवनप्राश हे लोक घेत असतात. त्यासाठी हा अतिशय सुंदर असा तन्वी कोलाचा पर्याय आम्ही आणलाय आणि त्यामुळे एक 25 रुपयाचं हे हेल्थ ड्रिंक आहे. हे तुम्ही जरूर रोज घ्या, ज्यामुळे अगदी हक्काने तुम्ही केमिस्टकडे जाऊन सांगा की आम्हाला हे तन्वी कोला हवंय, आमच्या बहिणीला आम्हाला हे गिफ्ट द्यायचंय. म्हणजे भाऊबीजेला तुम्ही तिला इम्युनिटी गिफ्ट द्या. आपल्या सगळ्या नातेवाईकांना इम्युनिटी गिफ्ट द्या, कारण इम्युनिटी हेच तुमचं सुरक्षा कवच आहे तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या परिसरासाठी सुद्धा. आणि त्यासाठी उत्तम आहार विहार, ऋतुचर्या, दिनचर्या हे जे आयुर्वेदाने सांगितलंय बरोबर. त्याचप्रमाणे हे तन्वी कोला हे आपलं 100% स्वदेशी, भारतीय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे औषधी टॉनिक स्वरूपातलं आयुर्वेदीय रसायन जे आपण त्याला म्हणतो, तसं बरोबर. हे तन्वी कोला आहे. तेव्हा हे तन्वी कोला हेल्थ ड्रिंक तुम्ही थंड करून घेऊ शकता, दुधातनं, पाण्यातनं, असंच नुसतं घेतलं, सोड्यातनं घेतलं, कशाही स्वरूपात घेतलं तरी चालेल. पण हे नुसतं सुद्धा एक बेस्ट कोल्ड ड्रिंक म्हणून आपल्याला वापरता येईल. आता नक्कीच. इम्युनिटीसाठी तन्वी गोरेक्स मी तुम्हाला जसं सांगितलं, तसंच त्याच पद्धतीने आपली सगळीच तन्वीची औषधं ही इतक्या सुंदर रीतीने काम करतात. म्हणजे 2 तन्वीशता रोज घ्या निरोगी राहण्यासाठी, फिट नक्कीच. राहण्यासाठी. तसंच अंग दुखलं, गॅसेसचा त्रास झाला तर वातशांती रोज घ्या. ज्यांना ज्यांना त्रास आहे तरी 2 तन्वीशता 1 वातशांती रोज घेऊन बघा. तुमच्या लक्षात येईल की इतका सुंदर फरक पडेल की आपल्याला अंगदुखी होती, अपचन होतं, पोट तडासे लागायचे हेच तुम्ही विसरून जा. खरं. आता बऱ्याच जणांमध्ये फोपसेपणा असतो आणि मग जडत्व जाणवत राहतं, शेपअप बॉडी राहत नाही. तर बरोबर. सुडौल राहण्यासाठी एक नक्कीच. स्वीट स्लीमची गोळी आणि हम्म. ह्या तन्वी शता काय किंवा अगदी चिमूटभर मसूर एवढ्या गोळ्या असतात. तर बरोबर, एक बरोबर. किंवा स्वीट स्लीम टॅबलेट दिवसातनं 2दा सकाळी नाश्त्याच्या आधी, रात्री जेवणाआधी घेऊन बघा. लोक तुम्हाला विचारतील बारीक कसे झालात. नक्कीच, काट्याचं नक्कीच. वजन फार उतरलं नाही तरी स्लिमिंग साठी हे हम्म. औषध खूप छान काम करतं. तुम्हाला एनर्जेटिक ठेवण्यासाठी, हार्मोन्स रेग्युलेट करण्यासाठी, फिटनेस टॉनिक म्हणून जसं तन्वी शता हे काम करतं, बरोबर. तसंच सुडौल राहण्यासाठी स्वीट स्लिम काम करतं. आता नक्कीच. सर्दी आणि कफ हा त्रास ह्या ऋतूमध्ये होतोच. आपण फटाके लावायचेच नाहीयेत ह्या दिवाळीमध्ये, तरी नक्कीच. सुद्धा ऋतू बदलल्यामुळे होणारा जो त्रास असतो त्यासाठी सर्दी झाली तर संथ कफची गोळी घ्या, खोकला झाला तर तन्वी ज्येष्ठाची गोळी घ्या. नक्कीच. वातशांती हे सुद्धा ॲलर्जिक कफावर काम करतं आणि म्हणून संथ कफ, वातशांती, तन्वी शता, तन्वी ज्येष्ठा एक एक गोळी रोज घेतली तर मला असं वाटतं की ही पूर्ण दिवाळी आरोग्यमय जाईल. आणि उपटन जॉय लोशन म्हणजे उठण्याचं सत्व आहे, त्यांनी तुम्ही ह्या दिवाळीत सुगंधी स्नान करा. मला खात्री आहे की नक्कीच. तुमची दिवाळी सुगंधी आणि आनंदी होईल. आणि नक्कीच. तुमच्या जवळच्या केमिस्ट कडे पण हे अवेलेबल आहे, आपल्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे त्या करेक्ट. सगळ्या. ऑनलाईन सुद्धाही तुम्हाला सगळी नक्कीच. मिळतील. आणि आपला तन्वी ऑफिसचा जो नंबर आहे, या ऑफिसच्या नंबरवर सुद्धा घरपोच मागवण्याची सोय उपलब्ध आहे. तुम्ही होम डिलिव्हरीने मागवू शकता. त्याचबरोबर आपली महाराष्ट्रात ठिकठिकाणी तन्वीची सेंटर्स आहेत. म्हणजे आता पुण्याला जर तुम्ही बघितलं तर VB खरे अँड सन्स सिटी पोस्टाच्या समोर तिथे आपलं क्लिनिक आहे. किंवा अभय देव जे आहेत त्यांचं डेक्कनला सेंटर बरोबर. आहे. नाशिकला आहेत, भोसले जे आहेत त्यांचं नाशिकला सेंटर आहे कामटेवाडीमध्ये. अनेक ठिकाणी आपली सेंटर्स आहेत. नक्कीच. अमरावतीमध्ये डोंगरकरांचं आहे किंवा नागपूरमध्ये स्वाती पाटील यांचं सेंटर आहे. रत्नागिरीला स्वप्नील जोशी यांचं सेंटर आहे. तर ही कोल्हापूरला आपलं गायकवाड मॅडम असतील राजारामपुरीमध्ये कानेटकर. किंवा कानेटकर आहेत रुईकर कॉलनीमध्ये. तर बरोबर. अशी
ठिकाणी जी आपली तन्वीची सेंटर्स आहेत, शिर्के आहेत चिपळूणमध्ये, तर महाराष्ट्रात सगळीकडे हे सेवाभावी कार्य करणारे आपले जे खरोखर व्रती आपण म्हणतो ना स्वयंसेवक, तसे हे काम करतायत की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत म्हणजे आज हाय बीपी झालं तर शतजीवंती कसं घ्यायचं हे सगळं समजावून सांगणार आहे. कारण शतजीवंती हे हाय बीपी असेल, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स असतील त्याच्यावर बरोबर. काम नैसर्गिक असल्यामुळे अपाय न होता हा टॉनिक म्हणून त्याचा अतिशय उत्तम असा गुण आपल्याला मिळत असतो. मग केसांसाठी केशबला तेल असेल, कोंड्यावर डॅन्ड्रफिनचा लेप असेल किंवा अँटी डॅन्ड्रफ हेअर वॉश लोशन, हे जे तन्वी अँटी डॅन्ड्रफ हेअर वॉश लोशन आहे हे तुम्ही शॅम्पू म्हणून वापरा केस धुवायला. आज आपल्याला केमिकलची गरज नाहीये, तर हर्बल उपचारांनी आपलं आरोग्य उत्तम ठेवायचंय. हँड वॉश साठी तुम्ही कुकुंबर जॉय लोशन, पपई जॉय लोशन जे खरोखर नैसर्गिक आहेत ते वापरा. मला खात्री आहे की ह्या पॅन्डेमिकवर आपण नक्की विजय मिळवू. नक्कीच. कार्यक्रमात आपण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. शेवटची 2 मिनिटं माझ्याकडे आहेत. मानसी मॅडम, मला या ठिकाणी असं विचारायचं आहे की आत्ता अनेक गोष्टींवरचे उपाय मेधा मॅडमने आपल्याला सांगितले. मात्र जाता जाता स्त्री सौंदर्य या बाबतीमध्ये मला जाणून घ्यायचं आहे. कारण अनेक स्त्रियांना अनेक समस्यांना आत्ता सामोरं जावं लागतंय. मग ते पेंडेमिकमुळे असेल म्हणा किंवा अनेक इतर कारणांमुळे. मात्र त्यावरती तन्वीची जी काही कॉम्बिनेशन्स आहेत, ही कॉम्बिनेशन स्त्रिया वापरू शकतात का आणि त्यांनी ती कशा पद्धतीने वापरावीत? प्रशांतजी, एक सांगू का? स्त्री असो वा पुरुष, सौंदर्य हे मनाचं असतं. अगदीच. आणि मनामधनं जो कॉन्फिडन्स आपला निर्माण होतो किंवा आपलं आरोग्य जर उत्तम असेल तर त्या सौंदर्याचा ग्लो आपल्या चेहऱ्यावर नक्की येत असतो. नक्कीच. आणि ह्याकरताच तन्वी शता हे नियमित घेण्याची गरज आहे. कारण त्यांनी आपले धातूंची जी चेन असते, सप्तधातूंची, ती चांगली बनत असते. आपोआपच तुमचा वर्ण जो आहे त्यातनं चांगला निर्माण होत असतो. त्याचबरोबर चेहऱ्यावरती पिंपल्स असतील तर पिंपल टोन पावडरचा तुम्ही लेप लावू शकता. किंवा कनका नावाची जी आपली पावडर आहे त्याचा जर तुम्ही लेप लावलात तर मुरूम असतील किंवा काळे डाग असतील तर ते कमी व्हायला मदत तन्वी होते. स्किन लोशन जे तन्वी मॉइश्चरायझर स्किन म्हणून क्रीम वापरतात. आहे आपलं, त्यांनी चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतात. तर तुम्ही रोज रात्री तन्वी स्किन क्रीम झोपताना लावायचंय. सकाळी अंघोळ झाल्यावरती तन्वी स्किन क्रीम लावायचंय. आणि चेहरा धुण्यासाठी पपई पासून बनवलेलं आपलं पपई जॉय म्हणून लोशन आहे ते वापरायचंय. कधी कधी कसं असतं, चेहऱ्यावरती बारीक असे पांढरे डॉट्स आपल्याला लहान मुलांमध्ये आढळून येतात. लोकांना भीती वाटते, अरे हे कशामुळे? तर ते जंतांमुळे असतात. त्यांना माहित नसतं की काय जंतांचे सिम्पटम्स आहेत. तर मुलं जास्त बरोबर. गोड खातायत का? तर त्यावेळी त्यांना वर्मेक्स नावाचं जे आपलं औषध आहे त्याची एक गोळी रात्री जर बरोबर आपण दिली तर लहान मुलांमध्ये जे काही अंगावर पांढरे डॉट्स असतील तर ते कमी व्हायला आपल्याला नक्कीच, नक्कीच. मदत होत आणि असते. तन्वी स्किन क्रीम हे क्रीम म्हणून वापरायला आहे. तन्वी स्किन लोशन हे मॉइश्चरायझर म्हणून आहे. हो. आपली तन्वीगंधा फेस पावडर सुद्धा आहे जी आपल्याला आरोग्यासाठी आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काम करते. बरोबर. हे सगळे हर्बल उपचार येतात, रसायन, केमिकल काही नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे आपलं तन्वी सॉफ्ट घृत क्रीम आहे. पायाच्या भेगा असतील, ओठ फुटलेले असतील किंवा त्वचा रुक्ष झाली असेल तर हे गाईच्या तुपापासून बनवलेला नक्कीच. अतिशय सुगंधी असा उपचार आहे. बरोबर. त्यामुळे बरोबर. केसांसाठी, त्वचेसाठी, पूर्ण आरोग्यासाठी बरोबर. आपल्याला आपण tanviherbals.com या वेबसाईटवर आपण व्हिजिट केली तर नक्कीच. त्यामध्ये ही सगळी माहिती आहे. ऑनलाईन औषधं नक्कीच. मागवता येतात, केमिस्टकडेही उपलब्ध आहेत आणि आपल्या तन्वी सेंटर्सवर उपलब्ध नक्कीच. आहेत. तन्वी क्लिनिक घंटाळी, ठाणे आणि दादर आता सुरू झालेला आहे. तेव्हा नक्कीच. त्याला जरूर भेट द्या. ही दिवाळी सगळ्यांना सुखी, आनंदी आणि आरोग्यमय जावो. नक्कीच. जगात प्रत्येकाला हे कल्याण होण्यासाठी तन्वी शता हे नियमित प्रत्येकाने घ्यावं हीच नक्कीच. आम्ही अपेक्षा करतो की ज्यामुळे आपलं आरोग्य नक्कीच. सगळ्यांचं नक्कीच. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक तन्वी कशा पद्धतीनं काम करतं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेतलेलीच आहे. अजूनही मार्गदर्शन हवे असेल, माहिती हवी असतील आणि ही कॉम्बिनेशन्स वापरायची असतील तर तुम्ही निश्चितच तन्वीला दिलेल्या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. मी दोघांचे आभार मानतो. तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.